अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये तुगलकी पद्धतीने सगळा कारभार सुरू आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि सत्ताधारी राज्यातलं जे महायुतीचं सरकार आहे त्याचं नियंत्रण अहिल्यानगर महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून आहे। नुकताच एक निर्णय मनपाने जाहीर केलाय की नगर शहरामध्ये जवळपास 36 ठिकाणी, मग ते रस्त्याच्या लगत काही ठिकाणं आहेत आणि काही मोकळ्या जागा आहेत, या ठिकाणी पे अँड पार्क अशा प्रकारची योजना अंमलबजावणी करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे। या योजनेच्या माध्यमातून रस्त्यांच्या बाजूला मार्किंग केलं जातंय, त्या ठिकाणी पे अँड पार्कचे बोर्ड रस्त्यावरती लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर एक नाशिकची खासगी संस्था जी आहे ती महासभेच्या मंजुरीने शॉर्टलिस्ट करून त्या ठिकाणी त्यांना कंत्राट देखील दिलं गेलेलं आहे। नगरकर हो, तुम्हाला मी एक धक्कादायक यातलं वास्तव सांगतो की 5 वर्षांचा पे अँड पार्कचा ठेका जो आहे तो महानगरपालिकेने दिला 21,75,000 रुपयाला। ही 5 वर्षासाठीची रक्कम आहे। म्हणजे एका वर्षाचं जे काही महापालिकेला उत्पन्न यातनं मिळणार आहे ते अवघं 4,35,000 आहे। जर प्रत्येक महिन्याचा त्या ठिकाणी जर गोषवारा घेतला तर अवघे त्या ठिकाणी 36,250 रुपयांचा भरणा ती खासगी संस्था मनपाला करणार आहे। एका दिवसाचा जर तुम्ही हिशोब काढला तर केवळ 1,209 रुपयांचा भरणा त्या ठिकाणी ती संस्था करेल। शहरामध्ये 36 ठिकाणं यांनी त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलीत, आयडेंटिफाय केली आहेत। म्हणजे साधारणतः एका जागेवरती यांनी दिवसभरामध्ये फक्त 6 ते 7च वाहनं दुचाकीच पकडतोय फक्त, ज्याच्यात त्यांनी 5 रुपयाचा दर 1 तासाला ठेवलाय आणि 4 चाकीला त्या ठिकाणी 10 रुपयाचा दर ठेवलाय। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की 36 ठिकाणी 5 आणि 6 गाड्या पार्क होतील। म्हणजे या सगळ्या प्रकारातनं अवघे त्या ठिकाणी 21,75,000 त्या ठिकाणी भरायचे, मात्र कोट्यावधी रुपयांची लूट त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातनं करायची। एवढा मोठा दरोडा घालण्याचं काम सर्वसामान्य माणसाच्या खिशावरती त्या ठिकाणी कर संकलनाच्या आणि उत्पन्न वाढीच्या नावाखाली महानगरपालिका करते। व्यापक हित पाहता या मागणीचा गांभीर्याने विचार करून ही त्यांची योजना ती तात्काळ मागे घेतली पाहिजे। शेवटी मी एकच सांगेल की आज नगर शहराची लाईफलाईन ही नगर शहराची बाजारपेठ आहे। आज बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी व्यापारी जे आहेत, जर अशा पद्धतीनं पे अँड पार्क जर तुम्ही बाजारात सुद्धा सुरू करताय तर निश्चितपणाने त्या ठिकाणी ग्राहकांची जी संख्या आहे ती पार्किंगच्या अभावी आणि पे अँड पार्किंगमुळे अशा पद्धतीनं ती कोलमडून जाईल। लोक बाजारपेठेकडे जे ग्राहक आहेत वेगळ्या भागात येणारे ते पाठ फिरवतील आणि बाजारपेठ व्यापारी सुद्धा त्या ठिकाणी उद्ध्वस्त होण्याची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे जर निर्माण काही करता येत नसेल तर किमान लोकांचं, गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी पोट जे त्याच्यावरती तुम्ही लाथ मारू नका। जर तुम्ही अशा पद्धतीने जाणार असेल तर या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगर शहरातील जनतेच्या व्यापक जनहितार्थ योग्य ती भूमिका घेण्यासाठी आम्ही निश्चितपणाने रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही।